होतील. पहिली मॅच एसीसी नवीवाडी विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे अशी टीम. राहुल आहेत पहिल्या षटकामध्ये. 3 षटकांची मॅच आम्हाला पाहायला मिळते. एक दमदार स्पर्धा. नवी मुंबई मधील ग्रामीणचे संघ NMTC च्या रूल्स नुसार देखील कालच्या दिवसामध्ये खेळले. तालुका हाफ होता. तदनंतर आज पाटण तालुक्यामधील नामांकित संघ ज्याच्या दिवसामध्ये खेळ करतील. मुलाखतीमध्ये बोलले की बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा होती, या कारणास्तव आम्ही इकडे संघ नोंद केला आणि तदनंतर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आम्ही इकडे आलो असे देखील बोलत होते कॅप्टन ACC नवीवाडी संघाचे. तदनंतर संपूर्ण मॅचच्या दिशेने आता आपण लगेचच वळणार आहोत. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांच्या निरीक्षणाखाली, त्यांच्या परीक्षणाखाली संपूर्ण स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडते. जाऊयात मॅचच्या दिशेने, करूयात मॅचला सुरुवात. दिवस क्रमांक 2 बॉस चषक 2026. काय नाव आहे तुझं? सागर आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रथमतः तुम्हाला 2 चेंडू चॉईस साठी दिले जातील मॅच सुरू होण्यापूर्वी. तदनंतर पंच जो चेंडू देतील तो चेंडू तुम्हाला घेऊन खेळावा लागेल, याची देखील नोंद घ्या. तदनंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघांनी मैदानावरती उपलब्ध राहायचं आहे. त्या मॅचचा देखील टॉस आम्ही इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. टीम सिद्धनाथ फायटर्स विरुद्ध गावडेवाडी 11 दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्याचबरोबर आमचे DS स्पोर्ट्सचे सर्व दिनेश दादा सपकाळ यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. थोड्याच वेळामध्ये त्यांचा देखील खेळ ते देखील इन ॲक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय बेस्ट बॉलरसाठी ज्यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज स्पॉन्सर्ड केलेत ते आहेत दिनेश दादा सपकाळ. त्यांचं देखील आम्ही करतोय पुनश्च मनापासून सहर्ष स्वागत आणि जातोय मॅचच्या दिशेने. मॅचला करतोय सुरुवात. दिवस क्रमांक 2 मॅच पहिली उधवणे विरुद्ध टीम नवीवाडी बॉस चषक 2026. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सागर, नॉन स्ट्राइक एंडला आकाश, बॉलिंग मार्क वरती राहुल. करूयात मॅचला सुरुवात. टाकूयात मॅचचा पहिला बॉल. लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले. जाऊयात मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. पंच आजच्या दिवसामध्ये प्रत्येक ओव्हरसाठी आम्ही 3 मिनिटं देतो, याची देखील नोंद घ्यायची आहे. तुम्ही टायमर इकडे सेट केलाय. जर टाइमच्या बाहेर ओव्हर गेली, पहिल्या 2 ओव्हर तुमच्या 6 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर अप झाला नाही तर येणाऱ्या ओव्हरमध्ये पेनल्टी घेऊन खेळावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. करूयात मॅचला सुरुवात. दिवस क्रमांक 2 बॉस चषक 2026 उधवणे विपक्षीय टीम नवीवाडी. राहुल टू बॅटर सागर. ओव्हर दी विकेट. राईस होणारा चेंडू होता, नाही परकू शकला. तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव प्रकारचा येताना आम्हाला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रत्येक मॅच मध्ये एका इनिंग साठी एका संघाला आम्ही एक रिव्ह्यू देतो, तो तुम्ही वाईड साठी आणि बीमर साठी वापरू शकता, याची देखील नोंद घ्या. आणि त्याचबरोबर कॅमेरामध्ये चेक करत असताना ऑब्जेक्ट मध्ये आला तर ऑन फील्ड डिसिजन आम्ही कंटिन्यू करू, याची देखील नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामधील पहिला तेस्तरार फास्ट अँड फ्युरियस चौकार येतोय बॅटर सागरच्या बॅट मधून. पहिला बॉल डॉट प्रकारचा आला.
बाउन्स चेक करत असताना तो निर्धाव घेतला, परंतु तदनंतर ना उसळी घेणारा चेंडू सरळ लॉंगॉनच्या डाव्या बाजूने निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. रिप्ले टेलिकास्ट पुनरावृत्ती केली जाते की स्कोररच्या माध्यमातून या फटक्याची ऑन स्क्रीन वरती दाखवला गेला. 2 बॉल 4 धावा. राईट होणारा चेंडू होता. यावेळेला पंच कळवतात वाईट बॉल आहे. उंचीवरतून जाणारा चेंडू वाईट बॉल. 1 बाउन्स दंडित देखील केला झाला, तर दुसरा बाउन्स फेकी करताना थोडासा विचार करावा लागेल. फटका खेळलाय बॅकवर्ड स्वेल्ड रिजन मध्ये. आउटफील्ड थोडीशी स्लो. रबर बॉल क्रिकेट बोललं तर स्ट्रायकिंग एंड वरती फेकी होती. कलेक्शन चुकलं. त्याच दरम्यान 2 धावा या वेगाने धावून घेतलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सागर आणि आकाशच्या माध्यमातून या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 7. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल पूर्ण झाले. 3 ओव्हरची मॅच. तदनंतर सिद्धनाथ फायटर्स गावडेवाडी 11. दोन्ही संघांनी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी देखील येतील. बॉस चषक 2026 मधील ही पहिली मॅच दिवस क्रमांक 2 मधील. 3 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7. छोटंसं रन पूर्ण होतोय. ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतायत. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करणारा हा मध्यम गतीचा गोलंदाज. डिक्लेअर स्वरूपाची 1 रन येते. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक सिंगल रन येते. या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण आणि 8 धावा धावफलकावरती आलेत. 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मध्ये. लास्ट टू गो. राहुलने रोखून ठेवले. एक चौकार मोठा फटका आला होता. आता येणारे 2 चेंडू कशा प्रकारचे हाताळणार आहे. ओहो क्षेत्ररक्षक होता. थोडासा अपरायला चेंडू. डीप वरती चांगलं क्षेत्ररक्षण. नॉस्ट्राक एंडला फेकी. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 9. 5 बॉल पूर्ण 9 धावा. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 9. पाच बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहे 9. एक शेवटचा बॉल. फटका खेळलाय. पहा बॅटर आकाश जसा स्ट्रायकिंग एंड वरती आला तसा त्यानं पहिल्या चेंडूवरती सांगितलं मी मोठे फटक्यांसाठी जाणला जातो आणि तेच माझं काम आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकारांशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे विदाउट लॉस 15 रन 15 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा विचार करता करता आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झाले ज्यांचं नाव आहे विजय येत आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावांवरती रोख लावावा लागणार आहे कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 15च्या सरासरीने धावा जमवलेत. हा पहिलाच बॉल यावेळेला आपण कळवतात इट्स अ वाईड बॉल आहे आणि या वाईड बॉलनीची संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्तची धाव भर होते आणि 1 बाउन्स दंडित देखील केले. पहा पंचांच्या माध्यमातून 16 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. बॉस चषक 2026. वा काय क्लासिकल स्ट्रोक आहे. लॉफ्टेड होता ओव्हर दी कव्हरच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषे पलीकडे 6 धाव्यांसाठी सागरच्या बॅटमधून मॅक्सिमम. पहा रिप्ले टेलिकास्ट अगदी स्क्रीनशॉट काढावा आणि स्टेटसला ठेवावा असा हा फटका होता जो सागरच्या बॅटमधून आला आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा 22. हो यावेळेला देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंड कलेक्शन चुकलंय. चेंडू हातामध्ये नव्हता. तदनंतर त्याच दरम्यान वेगाने मात्र एक धाव पूर्ण केली जाते. 2 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 23. 23 रन ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. का टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेतली हे मैदानाच्या आतमध्ये ते प्रूव्ह करतायत. पहा बॅटिंग करणारी टीम म्हणजेच उधवणे सागर आणि आकाश. 2 बॉल पूर्ण धावा धावफलकावरती 23. आता असेल आकाश. हो यावेळेला मिस करतोय. पहा जसा चेंडू मिस झाला तसा मात्र थोडासा नर्वस होताना आम्हाला पाहायला मिळतोय. राईट जोनरा चेंडू होता. शॉर्ट आर्म जाम खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या कारणास्तव बॉल डॉट आला. तिसरा बॉल पूर्ण होतोय.
कमी गतीने हाताळला, परंतु दिशा थोडीशी वेगळी होती. दिशा भरकडत असताना एक एक्स्ट्राची रन देखील देऊन गेलाय वाईड बॉल. या वाईड बॉल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 24. हो, या चेंडूवरती आता भरपूर सारा वेग प्राप्त केलाय. भरपूर सारा वेग प्राप्त करत असताना हा बॉल डॉट घेतलाय. 4 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 24 आहेत. 4 बॉल पूर्ण, धावा 24. हो, या चेंडूवरती देखील उभा करून ठेवले. नॉस्ट्राकेन डेंजर झोन वरती धावतोय. फिकी थोडीशी अप होती. तदनंतर मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल रन चोरीची प्राप्त केले. सागरला स्ट्राईक हवी होती, सागरने स्ट्राईक घेतले, परंतु ओव्हर मधील एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. जरूर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आम्हाला सागर दिसतील. हो, हा बॉल या प्रकारचा बॉल फिकी केला. निर्धाव चेंडू येतोय. बिंदी गेन, डॉट डिलिव्हरी आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येतात 25 विदाउट लॉस. एक शेवटची ओव्हर आणि ओव्हरचे 6 बॉल संपले की आम्ही लगेचच टॉसच्या दिशेने जाणार आहोत. सिद्धनाथ फायटर आणि टीम गावडेवाडी 11. चला, या दोन्ही संघाचे टीम कॅप्टन लगेच टॉस केला जाईल. मुलाखती थोड्याशा आजच्या दिवसामध्ये आम्ही थांबवणार आहोत. काही कारणास्तव म्हणजेच वेळेअभावी मुलाखती थोड्याशा थांबवल्या जातील. टॉस केला जाईल, डिसिजन कळवायचं आहे, तदनंतर नेक्स्ट मॅचला देखील आम्ही सुरुवात करू. अशी असेल आजच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रक्रिया. याची देखील नोंद घ्या. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य स्पर्धा पाटण तालुक्यामध्ये भरपूर होत असतात आणि त्यामध्ये बॉस चषक 2026 वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलोय. 3 दिवसीय स्पर्धा, एक दमदार नियोजन आणि या नियोजनाची अंमलबजावणी. 25 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस. संघाची धावसंख्या धावफलकावरची धावा 25. ओव्हर क्रमांक 3 मध्ये हो, पहिला बॉल डॉट प्रकारचा येतोय. या वेळेला पहा पंच विशाल आहेत. पहिला बॉल फेकी करत होते. बॅटर या वेळेला बाद होत आहेत. स्ट्राईक रोटेशन केली जाते, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आकाशच्या माध्यमातून सागरला स्ट्रायकिंग एंड वरती आणलंय. पंच होते जरूर आमचे ऑफिशियल पंच आहेत, MCA सर्टिफाईड पंच आहेत. योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. कोणतंही नुकसान तुमचं केलं जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पंच कोणताही क्रुशियल डिसिजन असेल तर चेक करून आम्ही सांगू शकतो. 2 पंच चर्चा करतील, शहानिशा करतील आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ज्या वेळेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येथील डेलिब्रेट केलाय. पहा, तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाही, त्याच्यावरती तुमचा एफर्ट्स नसतील तर तो बॉल डॉट धरला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. तो बॅटर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिला बॉल डॉट प्रकारचा येतोय. आकाश पुन्हा आम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. 1 बॉल पूर्ण आणि तो पहिला बॉल डॉट आलाय. बॉलिंग मार्क वरतून विशाल VK45 आम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठा क्रिकेटचा अनुभव आहे आणि तोच अनुभव या तरुण वर्गांना ते सुनावतायत मैदानाच्या आतमध्ये बॉस चषक 2026 मध्ये. आकाश ज्याच्या बॅटमधून एक मॅक्सिमम आला, तदनंतर त्याला पूर्णपणे उभं शांत करून ठेवलंय. टॉस करण्यासाठी लास्ट कॉल गावडेवाडी आणि टीम सिद्धनाथ फायटर.
पहा हा बॉल वाईड प्रकारचा येतोय, वाईड बॉल येताना आम्हाला पाहायला मिळेल. वन बाउन्स दंडित देखील केलं जात आहे. पहिली वॉर्निंग जी पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिले. पहा अगदी आमच्या कॅमेऱ्यामध्ये देखील हा कॅप्चर झाला नाहीये. चेंडू इतक्या वरतून ट्रॅव्हल करत होता. वाईड बॉल, या वाईड बॉलनीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 26. फुलटॉस होता, मिस करतोय. स्टिकर वरती येऊन आदळणारा चेंडू. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. सागरला स्ट्रायकिंग एंड वरती यायचं होतं ते काम मात्र आकाशने केले, परंतु चेंडू यासाठी पूर्णपणे 2 घेतलेत. आता येणारे 4 चेंडू बहुतांश डगआउट त्यांचा बोलत असेल की सागर स्ट्रायकिंग एंड वरतून खेळ करावा. या येणाऱ्या 4 चेंडू मध्ये काय घडेल संपूर्णपणे बॅनरबाजी तुम्ही पाहताय. शिवा जाधव बॉस, आज त्यांचा वाढदिवस आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे, लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे पश्चिम महाराष्ट्रामधील. त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ही बॉस चषक स्पर्धा. सागर पास स्ट्रायकिंग एंड वरती येत असताना मोठा फटका खेळलाय जरूर आणि चाललाय सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी. यासाठीच तो धडपडत होता, अट्टास करत होता, प्रयत्न करत होता की स्ट्रायकिंग एंड स्ट्राईक वरती बॅटिंग करणं गरजेचं होतं आणि त्याच दरम्यान हा आलाय चौकार. पहा रिप्ले टेलिकास्ट. राईज होणारा चेंडू, रायझिंग डिलिव्हरी पारखलं, तदनंतर बॅटच्या मधोमधून सरळ सी कॉर्नर मध्ये 4 धावा देऊन जाणारा हा चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 31. फुलटॉस सागरला, सागरने जाणलाय आणि पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी पाठवून दिलाय. भरपूर मोठी उंची, त्याचबरोबर अंतर. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. पहा फुलटॉस भरपूर उंची प्राप्त करत असताना सरळ सीमारेषे पलीकडे पूर्णपणे चेंडू आमचा कॅप्चर केला जातोय की स्कोररच्या माध्यमातून. एवन क्वालिटी, अव्वल दर्जाचं आपण पाहतोय थेट प्रक्षेपण. हमेशी स्ट्रोक आहे यावेळेला बॅटच्या मधोमधून नाही आहे, इनफिल्ड मध्ये राहतोय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. धावतायत वेगाने आकाश आणि सागर. 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि वा पडलाय तिकडे. ही रबर बॉलची मजा आहे. एकोणचाळीस धावा, 5 बॉल पूर्ण आणि 39 धावा धावफलकावरती. एक बॉल संपला की लगेच टॉस करणार आहोत आम्ही. सिद्धनाथ फायटर विरुद्ध टीम गावडेवाडी 11. शेवटचा बॉल होता त्याच्यावरती देखील आत कोलायला संधी आणि शेवटच्या बॉल वरती बिग हिट षटकार आणि या षटकारानिशी संपूर्ण इनिंगची होते सांगता. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 45. 46 धावांचे बलमोठं आव्हान 3 ओव्हर मध्ये एसीसी नवीवाडी संघाला उधवणे संघाने दिलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. या मैदानाच्या आतमध्ये उधवणे टीम फिल्डिंग लावून घ्यायचे आणि आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे तुम्ही. त्याच दरम्यान आम्ही जातो टॉसच्या दिशेने. टॉस असं असेल गावडेवाडी 11 विरुद्ध टीम सिद्धनाथ फायटर. माफी असावी विश्वनाथ फायटर. चला जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. विश्वनाथ फायटर त्याचबरोबर गावडेवाडी 11 दोन संघादरम्यान लढत खेळवतोय आम्ही. यानंतर होणारी मॅच आणि त्याच मॅचचा टॉस तो देखील लगेचच केला जाईल. विश्वनाथ फायटर माफी असावी विश्वनाथ फायटर या संघ कर्णधार आणि गावडेवाडी 11 संघ कर्णधार या लगेचच. प्रत्येक नियमांचं पालन करायचे सर्व संघांच्या खेळाडूंनी. लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये, लाईनअपच्या बाहेर जा. गार्ड परिधान करत असताना मैदानाच्या बाहेर परिधान करा. 12th मन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. प्रत्येक छोट्या मोठ्या नियमांचे तुम्ही पालन करा आणि या स्पर्धेला देखील सहकार्य करा. जाऊया टॉसच्या दिशेने. विश्वनाथ फायटर विरुद्ध टीम गावडेवाडी 11.
टॉस होताना पाहायला मिळतोय. टीम आहे विश्वनाथ फायटर, तर दुसऱ्या बाजूला गावडेवाडी 11. टॉस विन झालाय. असंघ कर्णधार, महत्वपूर्ण डिसिजन काय असेल अक्षय तुझा? आम्ही बॅटिंग करू. गोलंदाजीसाठी तयार आहात? ऑलवेज आम्ही रेडी असतो. जास्त वेळ घेत नाहीये, मुलाखती थोड्याशा थांबवतोय पहिल्या फेरीसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅच अशी असेल, विश्वनाथ फायटर विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळेल अर्थातच गावडेवाडी 11. टॉस झाला. संघ कर्णधार बोलला विश्वनाथ फायटर संघाचा की आम्ही करू गोलंदाजी, बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. टीम गावडेवाडी 11 यानंतर होणारी मॅच. गोलंदाजीसाठी तयार राहायचं आहे गावडेवाडी 11. बॅटिंग करणारी टीम आम्हाला पाहायला मिळेल अर्थातच विश्वनाथ फायटर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन जातो चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. आव्हान आहे, लक्ष आहे, टार्गेट आहे 46 धावांचं. 46 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 18 चेंडू तुमच्या जवळ असतील आणि त्याच बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला राहुल आणि त्याचबरोबर जेडी, राहुल आणि जेडी आम्हाला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आकाश तयार होतोय. करूया मॅचला सुरुवात. दुसऱ्या डावाचा पहिला बॉल. गोलंदाज आकाश टू राहुल. पहिलाच बॉल यावेळेला स्क्वेअर लेग रिजनला हुक केला होता, परंतु फक्त आणि फक्त डी झोन मध्ये एक धाव देऊन जातो. या संपूर्ण रनचेसला सुरुवात होते. फुल टॉस बॉल. पा या 46 धावांचा रनचेस कसा करायचा आहे, सुरुवात अशी केली या पठ्ठ्याने. दुसऱ्याच बॉल वरती गणाघाती प्रहार आणि षटकार आलाय. दोन बॉल कमी गतीने हाताळला होता, परंतु या वेळेला वाईड बॉल. वाईट बॉल निशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दोन बॉल पूर्ण 8 धावा. फटका स्क्वेअर लेग रिजनला. या ओव्हर मधील अजून एक आसमानी टोला. ए स्ट्राइक 6 धावांसाठी राहुलच्या बॅट मधून षटकार. तीन बॉल 14 धावा. पहिल्या 3 चेंडू वरती 14 धावा त्यांनी केल्यात प्राप्त. ज्याचं नाव आहे राहुल. अजून एक होता, मिस करतोय. हा जरूर गेला असता परंतु मिस केलाय, या कारणास्तव हा बॉल डॉट येतोय. 4 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 14. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. होय पुढे सरसावून चेंडूच्या दिशेने आला. तदनंतर वेगाने आउटफील्ड स्लो असताना देखील या चेंडूने वेग पकडला होता आणि या 4 धावेची संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते. धावा 18. राहुल पहा ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. 46 धावांचा आव्हान आणि एक तर्फे आतापर्यंत लढतोय. 7 मध्ये त्याने 15 जमवलेत, 5 मध्ये त्याने 17 जमवलेत. पहा आणि संघाची धावसंख्या आता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाज आकाशचा. गोलंदाज आकाश पूर्णपणे चिंतेत आहे, व्यतीत आहे. अगदी आपण पाहतो त्याच्यावरती प्रेशर बनवलंय, दडपण बनवलंय, दबाव बनवलाय. हा एक होता
फुल टॉस टाकून चुकी करायची नाही, कारण की राहुलच्या माध्यमातून चुकीला माफी नाही. 6 धावेनिशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले थेट धावा 24. आता येणारे 12 बॉल आणि गरज आहे 22 धाव्यांची. पाहता जेडी मात्र या ओव्हरचा पहिला बॉल आणि त्यांच्या संपूर्ण खेळमधील पहिला बॉल फेस करतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. बॉलर नेम प्लीज. बॉलिंग मार्क वरती आलेत. 12 मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आम्ही आयोजित केली. पहिली मॅच दिवस क्रमांक 2 मधील 12 मध्ये 22 धावा हवेत टीम एसीसी नवीवाडी संघाला या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी फटका खेळणं आहे. यावेळेला देखील मिड ऑफ वरती आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि तिकडे विशेष खेळाडू आहेत पहा विलास बॉबी. खेळायला मिळेल तिकडे खेळत असतात. फक्त आम्हाला क्रिकेट खेळायला हवे. फिल्डिंग असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो, आम्हाला खेळायचं आहे. ओहो, यावेळेला थोडासा कमी गतीने आता होता. फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, परंतु डी झोन मध्ये चाललाय. 1 रन देऊन जातोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहे धावा 26. 2 बॉल पूर्ण 26 धावा धावफलकावरती. विश्वनाथ फायटर टीम टॉस जिंकला होता. कॅप्टन अक्षयने तो बोलला की आम्ही करू बॅटिंग. फिल्डिंग साठी टीम गावडेवाडी 11 टीम कॅप्टन दिनेश सपकाळ आणि कंपनी. धावा किती पंच पहा, अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून पाहतायत, कारण की इंचामध्ये सेंटीमीटर मध्ये या धावा 6 मध्ये 1 मध्ये कन्वर्ट होतात आणि यावेळेला 6 धावा या मिळत आहेत. आणि या 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या आता 32 वरती थेट जाऊन पोहोचले. आता 9 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 14 धाव्यांची. आव्हान जवळ आणलंय, इक्वेशन जवळ आणलं जात आहे. बॅटर राहुलच्या माध्यमातून एकतर्फी झुंज करतोय. 8 मध्ये 30 धावांवरती खेळ करतोय राहुल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन वेगाने 4 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन असो, फॉरवर्ड बॅकवर्ड मध्ये वारंवार फटक्या राहुल खेळतोय. या 4 धाव्याने समीकरण अजून जवळ येत आहे. जीत जवळ येते. बॉस चषक 2026 मधला पहिला विजय जवळ येतोय. आता या 4 धाव्यांची संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 36. आता येणारे 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. ओहो, अजून एक आलाय. स्क्वेअर लेग रिजन फॉरवर्ड बॅकवर्ड असेल, पूर्णपणे स्वतःच्या नावावरती करून घेतलाय. आता फक्त 4 धावा दूर आहे आपल्या विजयापासून. टीम एसीसी नवीवाडी संघ एकतर्फी झुंज करतोय. 10 चेंडू मध्ये आतापर्यंत तो 40 वरती खेळ करतोय. त्याचं नाव आहे राहुल. एसीसी नवीवाडी संघाचा पट्ट्या जो आज या स्पर्धेमध्ये चमकलाय. अजून एक फटका, बॅकफूट पंच. धावा किती, विनिंग स्ट्रोक. विनिंग स्ट्रोक मॅच घेऊन गेलाय. 2 ओव्हर मध्ये आता हा रन चेस कंप्लीट केलाय आणि त्यामध्ये सर्वात मोठा 46 धावांचा आपण पाहतोय खारीचा वाटा, तो मात्र या फट्ट्याचा. त्याचं नाव आहे राहुल. वेल प्लेड टीम एसीसी नवीवाडी. अडलक बॅडलक.
टीम उधवणे संघ तुमचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये खेळलात, या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. पहा नॉट आउट 11 चेंडूमध्ये 46 धावा समावेश आहे. 6 षटकारांचा आणि 2 चौकारांचा. जवळपास 450च्या स्ट्राईक रेट निशिया धावा बनवत होता आणि त्याचबरोबर या मॅचचा ठरतोय तो प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता. प्लीज वेलकम राहुल. या थोडीशी चर्चा तुमच्यासोबत करावी लागणार आहे. काय तो खेळ तुमचा मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये केलाय, त्याचबरोबर मुकादम यांचं देखील आम्ही करतोय. सहर्ष स्वागत. प्लीज या राहुल या. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. सनग्लासेस आणि त्याचबरोबर ब्रँडेड पेन जो तुम्हाला दिला जाईल. सनग्लासेस स्पॉन्सर्ड बाय सन्माननीय संदीप दादा जाधव. त्याचबरोबर पेन स्पॉन्सर्ड केले त्या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी दत्ताजी जाधव डीजे येराडगावचे सुपुत्र, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या दिशेने जातो. हा पुरस्कार मुकादम यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय. राहुल यांना त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करेल, जास्त वेळ घेणार नाहीये कारण की खेळच तसा केलाय, बोलावं लागेल. वेल प्लेड राहुल. 46 धावांचा लक्ष होतं, 46 धावांचं टार्गेट होतं आणि तुम्हाला धावा बनवायच्या होत्या. कसा खेळ राहिला तुझा? एकतर्फी खेळास, दुसऱ्याला मला वाटतं खेळायलाही दिलं नाहीस तू. आज एक तर आमचा अजय नव्हता, त्यामुळे थोडा प्रेशर होता, त्यामुळे मला खेळणंच होतं आणि मी ठरवलं होतं की एकदम शांत राहायचं, मग बॅटिंग होणारच होतं. खेळायला कसं वाटतंय बॉस चषक 2026 मध्ये? खूप मस्त आयोजन आहे. बॉसचं आयोजन म्हटल्यावर छानच असतं, खेळून खूप भारी वाटलं. वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा. दमदार खेळास. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. मॅच अशी आहे गावडेवाडी 11 विरुद्ध टीम विश्वनाथ फायटर्स.